नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण PSI मुख्य परीक्षा 2022 चा जो पेपर होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्ते जे काय 15 प्रश्न आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर त्याच्या आधी बघा, आपल्या सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं ऍप्लिकेशन आहे, त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. तर त्या बॅचची फी बघा फक्त 999 रुपये असेल. तर त्या बॅचचे वैशिष्ट्य बघा, त्याच्यामध्ये आपण 200 पेक्षा जास्त लेक्चर्स घेतलेले आहेत. कालावधी आपला 3 महिने असेल आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल. आणि सेम आपण काय केले बघा, MPSC साठी पण त्याच आपल्या ऍप्लिकेशनवरती सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये असेल. आणि त्याच्यामध्ये पण सेम तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर, कालावधी 3 महिने आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल. तर बघा, ऍप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न बघून घेऊ आपण. बघा, नातेसंबंधावरती पहिला प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, 8 व्यक्तींच्या कुटुंबात 3 विवाहित जोडपे आहेत. ठीक आहे बघा. आता बघा, नातेसंबंधामध्ये काय करायचं, पुरुष जर असेल तर काय करायचं, चौकोन काढायचा, आणि स्त्री जर असेल तर काय करायचं, त्रिकोण काढायचा. ठीक आहे बघा. पती पत्नी जर असतील, बघा पती पत्नी जर असतील तर काय करायचं, प्लस साइन द्यायचं. ठीक आहे बघा. आणि भाऊ आणि जर बहीण असतील तर बघा काय करायचं, इज इक्वल टू साइन द्यायचं, भाऊ आणि इकडं बहीण. ठीक आहे बघा. आता काय म्हटले बघा, 8 व्यक्तींच्या कुटुंबात 3 विवाहित जोडपे आहेत. चला, श्रीमा ही श्रीची आजी आणि केतनची सासू आहे. बघा, आता सीमा काय बघा, केतनची सासू आहे. इकडे केतन दाखवा. बघा, केतनची पत्नी असेल कोणतरी आणि पत्नीची आई म्हणजेच कोण आहे, तर सीमा आहे. ठीक आहे बघा. बरं, आता स्त्री लगेच, आता काय म्हटले बघा, सीमा ही स्त्रीची आजी आहे. लगेच सीमाच्या इथं मुलीचा मुलगा लगेच स्त्री दाखवत नाही का, बा सीमाच्या मुलाचा मुलगा आहे का मुलीचा मुलगा आहे ते कन्फर्म आपल्याला सांगता येत नाही. ठीक आहे बघा. मग इकडे तात्पुरतं काय करू आपण, सीमा इकडे बाजूला दाखवू, सीमा आणि सीमाचा नातू कोण आहे, तर श्री आहे. ठीक आहे बघा. इथे क्वेश्चन मार्क का केला आपण, तर स्त्रीच्या कुठल्या पत्त्याचा स्त्री मुलगा आहे ते आपल्याला कन्फर्म माहिती नाही. ठीक आहे, चला परत पुढे काय दिले बघा, संजयचा भाऊ असलेल्या अजयची नेहा ही मुलगी आहे. बघा, संजयचा भाऊ असलेल्या अजयची, संजयचा भाऊ कोण आहे, तर अजय आहे. इज इक्वल टू साइन आहे भावंड असल्यामुळे, आणि पुरुष असल्यामुळे चौकोन काढा. बघा, संजयचा भाऊ असलेल्या अजयची, अजयची कोण, नेहा ही मुलगी आहे. बघा, नेहा मुलगी आहे. ठीक आहे, चला परत पुढे काय दिले, आर्या हे संजयचे एकुलते एक अपत्य आहे. बघा, आर्या हे संजयचे एकुलते एक अपत्य आहे. चला, आर्या ही एकुलती एक अपत्य आहे, तर एक करून टाका इकडे. बरं, पुढे काय दिले, आणि ती श्रीची आई आहे. बघा, आर्या कोण आहे, तर श्रीची आई आहे. चला, श्रीची आई कोण झाली, आर्या. आणि विचारलंय आपल्याला, चला, गीता ही अजयची पत्नी आहे. बघा, अजयची पत्नी दाखवा इकडं, अजयची पत्नी कोण आहे, तर गीता आहे. ठीक आहे बघा. तर आर्याची आई, ठीक आहे बघा, आर्याची आई आपल्याला शोधायची. बरं, आता 3 विवाहित जोडपे आहेत, बरोबर आहे का, एक विवाहित जोडपं कुठले, अजय आणि गीता. ठीक आहे बघा. दुसरं कोण असेल बघा, केतन आणि केतनची पत्नी, आणि तिसरं काय, सीमा आणि सीमाचा पती. ही झाली 3 आपली विवाहित जोडपी. ठीक आहे बघा. आता बरोबर काय दिसते बघा, सीमा अजय श्रीची कोण आहे, तर आजी आहे. बरोबर. बघा, सीमाची मुलगी कोण असेल बघा, बघा आता श्रीची आई कोण झाली, आर्या. म्हणजे आपण इथं बरोबर श्री मांडू शकतो. बघा, इथं आपण श्री मांडला, आणि श्रीची आई बरोबर कोण झाली, आर्या झाली. ठीक आहे बघा. बरोबर. आर्याचे वडील कोण आहेत बघा, संजय. याचा अर्थ काय बघा, आर्याची आई झाली सीमा, आणि सीमाचा पती म्हणजेच आर्याचे वडील कोण झाले, तर संजय झाले. ठीक आहे बघा. आणि संजयचा भाऊ इकडे कोण झाला, अजय. परत इकडे अजयची पत्नी इकडे झाली गीता. ठीक आहे. आणि खाली परत नेहा, हे असं. पण प्रश्न कुठे विचारला त्यांनी आपल्याला, तर आर्याची आई कोण आहे. बघा, मग आर्याची आई कोण दिसते आपल्याला, तर आर्याची आई सीमा दिसते. ठीक आहे. उत्तर काय असेल आपला, ऑप्शन नंबर 2, सीमा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, आता खरे खोटे चॅप्टरवरती क्वेश्चन. ठीक आहे. आता नीट माहिती वाचून घ्या. काय दिले बघा, बाहेरच्यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला पिपा बेटावरील रहिवासी नेहमीच 2 वाक्यात प्रतिसाद देतात. त्यातले एक नेहमी सत्य तर दुसरे खोटे असते. आता बघा, इथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला 2-2 वाक्य दिले, त्यातले एक वाक्य खरं असणार, एक वाक्य खोटं असणार आहे. चला परत पुढे काय दिले बघा, जेव्हा मीने विचारले तुमच्या बेटावरील बहुसंख्य लोक कोणत्या नाचाचा आस्वाद घेतात. ठीक आहे, कोणत्या नाचाचा आस्वाद घेतात, 3 बेटवासियांनी दिलेले प्रतिसाद पुढील प्रमाणे आहेत. ठीक आहे बघा. आता तिघांनी आपल्याला 3 स्टेटमेंट दिले होते आणि प्रत्येकाने 2-2 वाक्य सांगितले. ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितलं बाबा, एक वाक्य खरं आणि एक वाक्य खोटे. तर बघा, ज्यावेळेस प्रत्येकाचं एक वाक्य खरं आणि एक वाक्य खोटं असतं, त्यावेळेस तुम्हाला फक्त 2च कंडिशन चेक करायचे असतात. कसे, पहिल्यांदा ह्याचं एक वाक्य, पहिलं वाक्य बरोबर पकडा आणि दुसरं वाक्य खोटं पकडा. आता या कंडिशनवरून आपलं काय करायचं असते, खालच्यातलं बघा, समजा ब असेल तर बचं एक वाक्य खरं एक वाक्य खोटं आलं पाहिजे, आणि कचं पण एक वाक्य खरं आणि एक वाक्य खोटं आलं पाहिजे. जर ह्या कंडिशन बघा, पहिल्या कंडिशन मध्ये जर आपलं उत्तर नाही आलं तर फक्त काय करायचं,
हे उलट करायचं, म्हणजे चुकीचं वाक्य हे पकडायचं आणि बरोबर वाक्य हे पकडायचं, बरोबर उत्तर निघून जातं. ठीक आहे. यावेळेस आपल्याला फक्त दोनच कंडिशन चेक करावं लागतात. बघा आता पहिले काय दिले, बहुसंख्य लोक कथकचा आस्वाद घेतात, हे वाक्य आपण बरोबर पकडलं. आणि मग क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडते, हे वाक्य आपण चुकीचं पकडलं. ठीक आहे. बघा आता ब काय म्हणतोय बघा, बहुसंख्य लोक कुचिपुडीचा आस्वाद घेतात. पण बघा आस्वाद आपण काय पकडले, कथकचा आस्वाद घेतात हे आपण वाक्य बरोबर पकडले. त्यामुळे कुचिपुडीचा आस्वाद घेतात हे वाक्य काय चुकीचं आहे. ठीक आहे. आता वरती काय म्हटले बघा, क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडते, हे चुकीचं आहे. याचा अर्थ काय बघा, तर क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडत नाही, हे वाक्य काय बरोबर येईल. पहा बरोबर, एक वाक्य बरोबर, एक वाक्य चूक, एक वाक्य बरोबर, एक वाक्य चूक आला. आता कचं पण एक वाक्य बरोबर, एक वाक्य चूक आलं पाहिजे. बघा, बहुसंख्य लोक भरतनाट्यमचा आस्वाद घेतात. पण आपण काय केले, कथकचा आस्वाद घेतात हे बरोबर पकडले, त्यामुळे भरतनाट्यमचा आस्वाद घेतात हे चूक पकडावं लागेल. पुढे काय दिले बघा, क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडते. बघा, क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडते हे चूक पकडल्यामुळे हे पण काय येईल बघा, चूक येईल. पण इथं तिसरी कंडिशन आपली बसली नाही बघा. काय होतंय, तिसऱ्या कंडिशन मध्ये क ची दोन्ही वाक्य काय आली, चुकीची आली. ठीक आहे. याचा अर्थ आपण ह्याच्यावर उत्तर नाही सांगू शकत. मग काय करायचं, फक्त पहिली दोन वाक्य करायचे, पलटी मारा. ठीक आहे. बघा काय बघा, इथं हे वाक्य चुकीचं पकडा आणि हे वाक्य बरोबर पकडा. चला काय दिले बघा, बहुसंख्य लोक कथकचा आस्वाद घेतात, हे वाक्य चुकीचं आहे. आणि क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडते, हे बरोबर आहे. ठीक आहे. बघा आता चला खाली या. बरं, बहुसंख्य लोक कुचिपुडीचा आस्वाद घेतात, हे आपण लगेच बरोबर आहे का चुकी सांगू शकत नाही. तात्पुरतं दुसरं वाक्य वाचा. पहा, क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडत नाही. बघा, क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडते हे जर बरोबर असेल, तर क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडत नाही काय येईल, चूक येईल. बरोबर आहे का नाही. बरोबर आपल्याला हे वाक्य बरोबर पकडावं लागेल. ठीक आहे. थोडक्यात काय, बहुसंख्य लोक कुचिपुडीचा आस्वाद घेतात, हे वाक्य बरोबर आलं. आता चला क काय म्हटले बघा, बहुसंख्य लोक भरतनाट्यमचा आस्वाद घेतात. बघा, कुचिपुडीचा आस्वाद घेतात हे आपण बरोबर पकडलेले आहे, त्यामुळे भरतनाट्यमचा आस्वाद घेतात हे काय करावं लागेल, आपल्याला चूक पकडावं लागेल. चला आता दुसरं वाक्य काय दिले, बघा, क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडते. बघा आता बघा, क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडते आपण बरोबर पकडले, त्याच्यामुळे क्रिकेट पाहणे व खेळणे आम्हाला आवडते हे वाक्य आपल्याला बरोबर पकडावं लागेल. बरोबर काय झालं बघा, प्रत्येकाचं एक वाक्य बघा, एक वाक्य बरोबर, एक वाक्य चूक, एक वाक्य बरोबर, एक वाक्य चूक, एक वाक्य बरोबर, एक वाक्य चूक, म्हणजे आपल्याला जेवढे कंडिशन दिले तेवढे आपल्या बरोबर आहे. त्याच्यामध्ये प्रश्न काय विचारला त्याने आपल्याला, तर बहुसंख्य लोक कोणत्या नाचाचा आस्वाद घेतात. बघा मग कुठला दिसतंय बघा तुम्हाला, बहुसंख्य लोक कुचिपुडीचा आस्वाद घेतात, म्हणजे उत्तर काय असेल आपल्या ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3 कुचिपुडी. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं, शब्द जोडीवरचा प्रश्न बघा काय दिलं याच्यामध्ये, अंड्याच्या कवचाचे आवरण हे डॅश डॅश आहे इथं. अंड्याच्या कवचाचे आवरण डॅश डॅश असते, यामुळे अंडे उकडायला मिठाच्या पाण्याचा उपयोग केला तर ते चवीला खारट लागते. बघा आता बघा, अंड्याच्या पाण्यामध्ये जर आपण मीठ मीठ टाकतो, बरोबर आहे नाही, उकडताना ते अंड खारट लागते, याचा अर्थ काय बघा, तर त्याचं जे काय आवरण असेल त्याच्यामधून ते मीठ काय होतं, जिरपलं जाते. बरोबर आहे की नाही. याचा अर्थ काय निघेल बघायचं पहिल्या याच्यामध्ये बघा. पहा तर लवचिक येईल, सच्छिद्र येईल, न पाझरणार येईल का सच्छिद्र येईल. बघा आता सच्छिद्र येईल. सच्छिद्र दोन ठिकाणी आहे, बरोबर आहे का. बघा, अंड्याच्या कवचाचे आवरण सच्छिद्र, इथं काय निघेल, सच्छिद्र असते, यामुळे अंडे उकडायला मिठाच्या पाण्याचा उपयोग केला तर ते चवीला खारट लागते. ठीक आहे. बघा याच कारणाने शीत कपाट म्हणजे थोडक्यात काय, फ्रीज. शीत कपाटात साठवताना अंडी न झाकलेल्या तीव्र गंधाच्या अन्नासोबत ठेवली तर तो अंड्यात डॅश डॅश व त्याची चव बिघडते. बघा तर बघा, अंडी जर आपण उघडी ठेवली, आता काय म्हटले बघा, तीव्र गंधाच्या अन्नासोबत, तर काय अंड खराब होत नाही, फक्त थोडक्यात काय, तर त्या भाजीची काय भाजी असेल तर त्या भाजीचा वास ते कशाला लागतो, अंड्याला लागतो. याचा अर्थ काय निघेल बघा इथं, तर बघा काय, याच कारणाने शीत कपडात साठवताना अंडी न झाकलेली तीव्र गंधाच्या अन्नासोबत ठेवली तर तो अंड्यात, आपल्याकडे हे पहिले आणि 3 ऑप्शन तर कॅन्सल झाले. पहा अंड्यात काय होतं, पाझरतो का सडवतो, तर बघ काय होते, पाझरतो. इथं काय येणार आहे, पाझरतो. पाझरतो व त्याची चव बिघडते. ठीक आहे. त्याच्यामुळे काय निघेल, ऑप्शन नंबर 2 निघेल उत्तर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, सोबतच्या आकृतीतील चौकोनांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. बघा आता इथं चौकोन म्हणजे चौरस नाही पकडायचं, क्वाड्रँगल म्हणजे काय असतं, ज्याला 4 बाजू असतात. मग ते कसंही काढा तुम्ही, म्हणजे समजा मी आता इथे एक अशी डायग्राम काढली की ज्याला 4 बाजू आहेत, तर हा पण काय असतो, क्वाड्रँगल असतो, की त्याला फक्त आपल्याला 4 बाजू दाखवायच्या असतात. ठीक आहे. बघा बघा आता इथं एकूण आपल्याला किती चौकोन येतात बघा याच्यामध्ये, क्वाड्रँगल. बघा आता पहिल्यांदा आपण बघा हे जर बघितलं, हे बघा ह्याच्यामध्ये हा झाला पहिला, बरोबर आहे का. आता पहिल्यांदा आपण ह्या बारक्या पट्टीला काय फोकस करू. ठीक आहे. बघा हा झाला एक, हा झाला एक पूर्ण ह्याचा. ठीक आहे. बघा आता ह्याच्यामध्ये कुठल्या कुठले निघतात बघा,
ह्याच्यामध्ये बघा हा बारका एक निघेल, बरोबर आहे का, सिंगल सिंगल. परत हा एक निघेल आणि परत हा एक निघेल. असे 1, 2, 3 झाले. बरोबर आहे का, सिंगल सिंगल बघा हा एक, बघा हा एक, हा एक आणि हा एक असे 3 झाले. ठीक आहे बघा. आता हे पुसा. आता आपण सिंगल सिंगल चेक केलं. ठीक आहे बघा. आता ह्या 3 ह्याच्यातले आपण 3 तुकड्यांमधले 2-2 तुकडे एकत्र करू. बघा हा पण असा निघेल, बरोबर आहे का, इथून एवढाच. बरोबर आहे का, हा एक निघेल आणि दुसरा कुठला निघेल बघा. पहा दुसरा हा पण निघेल. 2-2 चे कप्पे जर एकत्र केले आपण, तर बघा हा एक निघाला, हा एक आणि दुसरा कुठला निघाला इथून, हा असा. हे 2 निघाले, बरोबर आहे. इकडे अधिक 2 करा. मग एवढ्या पट्टीत किती चौकोन निघाले बघा, क्वाड्रँगल 3 आणि 2 5 आणि 1 6 निघाले. ठीक आहे बघा. चला परत आता आता हा मोठा चौकोन बघा चेक करा. ठीक आहे बघा. आता या चौकोनामध्ये किती निघतात बघा. हा चौकोन एक मोठा असेल, अधिक 1 करा. ठीक आहे बघा. हा मोठा चौकोन झाला. हा मोठा चौकोन झाला. ठीक आहे बघा. चला आता पुढे काय निघेल निघेल बघा. या चौकोनाच्या आतमध्ये बघा, या चौकोनाच्या आतमध्ये हा एक निघतोय, बरोबर आहे का, ज्याला 4 बाजू आहेत. चौकोनाच्या आतमध्ये हा एक निघाला, तो एक ऍड करा. ठीक आहे बघा. हे पहिले कशात झाले, ते बारक्या पट्टीला धरून झाले. ठीक आहे बघा. आता हे कशाला काढले आपण, चौकोनाचे. हा एक झाला आणि हा एक झाला. ठीक आहे, हे 2 पकडले आपण. ठीक आहे बघा. चला परत आणखी निघतोय का ह्याच्यामध्ये कुठला, बरं नाही निघत. ठीक आहे बघा. आता चौकोन झाला मोठा हा. आता बघा आपण सेपरेट उजव्या साईडला जाऊ बघा, सेपरेट. हा 3 नंबरचा बघा सर्कल. हा चौकोन बघा 3 नंबरचा. हा ह्याच्यामध्ये एक निघाला मोठा. आता ह्याला फोकस करा बघा. ठीक आहे. चला ह्याच्यामध्ये हा एक निघाला. ठीक आहे बघा. आता हा इकडचा आतमधला तर पकडला आपण. ठीक आहे बघा. आता ह्याच्यामध्ये बघा हा एक निघेल. बरोबर आहे का बघा. 4 बाजू दिसतात. बरोबर आहे का. परत हा एक निघेल. बघा 1 आणि 2 ते 2 ऍड होतील आणखी. अधिक 2 करा. ठीक आहे बघा. ठीक आहे. चला हे झाले 2 आणि 1 3. ठीक आहे बरं. आता फोकस कशाला करायचा आपल्याला बघा. हे कंप्लीट झालं. हे कंप्लीट झालं. ठीक आहे बघा. परत हा एक कंप्लीट झाला. ठीक आहे. आता हा चेक करू आपण. ठीक आहे बघा हा. ठीक आहे बघा. अधिक 1 करा. हा मोठा एक झाला. ठीक आहे बरं. त्याच्या आतमध्ये काय काय निघते बघा. चला हा एक निघाला. बरं हा तर ऑलरेडी आपण ह्याच्यामध्ये मोजलेला. ठीक आहे. फक्त सेपरेट बाजूला हा करा. ठीक आहे. आणि हा मधला मोजू नका बरं का. कारण का 1, 2, 3 आणि हे 2 बाजू निघतात. त्यामुळे ते नाही पकडायचं. ठीक आहे. सेपरेट फक्त हा पकडला आपण. परत बघा हा सेपरेट एक पकडला, हा एक आणि परत सेपरेट इकडे एक. मग हा 1, हा 2 आणि हे 3. 3 झाले. अधिक 3 करा. ठीक आहे बघा. अधिक 3 झाले. बरं ठीक आहे. चला आता हे पण कंप्लीट झालं. ठीक आहे. हा एक कंप्लीट झाला. आता हा एकटाच बघा, हा शंकरपाळ्यासारखा आकार असलेला तो एक निघेल. ठीक आहे. शंकरपाळीच्या आकारामध्ये बघा फक्त एकच सर्कल, एकच निघेल तेव्हा. ठीक आहे. म्हणजे हा पण झाला पूर्ण. ठीक आहे बघा. चला आता बघा, आता हा उभा आहेत बघा, उभा आहेत. चला हा उभा आहेत पूर्ण मोजा. एक झाला. ठीक आहे बघा. त्याच्या आतमध्ये बघा हा एक निघतोय, पण हा तो ऑलरेडी आपण इकडे मोजलेला आहे. हा एक सेपरेट बघा निघेल इथं. बघा हे 1, 2, 3 आणि 4 बाजू निघतात. ठीक आहे. हा एक बारका निघेल. हा अधिक 1 करा इकडं. ठीक आहे. आणखी कुठला निघणार आहे का? आणखी कुठला नाही निघणार. ठीक आहे बरं. चला हे पण झाला कंप्लीट. चला आणखी आता बघा हा सगळ्यात मोठा चौकोन बघा. हा. ठीक आहे बघा. चला आता हा मोजा. अधिक 1 करा इकडं. परत अधिक. ह्याच्या आतमध्ये हा तर आपण ऑलरेडी इकडे मोजलाय. हा पण या साईडला मोजलेला आहे. हा एक निघेल. ठीक आहे. ह्याला पण 1, 2, 3 आणि 4 बाजू आहेत. ठीक आहे बघा. आता बेरीज जर केली तर किती निघते बघा. 3 आणि 2 5 आणि 1 6, 6 आणि 1 7 आणि 1 8, 8, 9, 10, 11, 12 आणि 3 15, 15 आणि 1 16, 17, 18, 19 आणि 20. किती निघतात तर 20 निघतात. ठीक आहे. आणखी काय निघते का बघा याच्यामध्ये. शक्यतो नाही निघणार. पण याचा अर्थ काय बघा, तर 15, 16, 17 आणि 18 ऑप्शन मध्ये 20 दिले का तुम्हाला नाही. तर बघा त्यामुळे आयोगाने ह्याचं उत्तर काय केलेलं आहे, हॅश केलेलं. हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. ठीक आहे. पण याचं उत्तर किती निघते 20 च्या आसपास निघतात. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा. दिलेली माहिती वापरून संकेत प्रणाली शोधा आणि दिलेल्या पर्यायातून रेन या शब्दासाठी संकेत निवडा. म्हणजे कोडिंग डिकोडिंग वरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे बघा. आता बघा याच्यामध्ये कसे कसे कोड दिलेत बघा. पहिला शेवटला काय दिसतंय तुम्हाला, ई दिसतोय. बरोबर आहे. इथं ई आहे, इथं ई आहे. बघा इथं वाय आहे, इथं वाय आहे.
इथं टी आहे, इथं टी आहे, इथं जी आहे, इथं जी आहे. ठीक आहे. शेवटचं जसं अक्षर तसंच अक्षर घेतलेलं आहे बघा. इथं बीला बी घेतलाय त्यांनी, बरोबर आहे का? बघा इथं डी दिसतोय. पण डी ह्याचा कोड इकडे गेलाय बघा. हा डी इकडे गेलाय. ठीक आहे. आणि बघा इथं काय दिसतोय एल, हा एल इकडे आला. मग ह्याचा कोड हा दिसतोय. परत बघा जीला जी दिसतोय, बरोबर आहे का? बघा सेपरेट बघा इकडे परत. बघा इकडे काय दिसतोय तुम्हाला बी, हा बीला बी दिसतोय बघा. परत इकडं एसला हा एस दिसतोय. पहा परत इकडे पण एसला एस दिसतोय. ठीक आहे बघा. आणि इकडे परत ओला ओ दिसतो शेवटला. ठीक आहे बघा. मग थोडक्यात काय शेवटचे अक्षर तसं तसं त्यांनी घेतलेले. मग याचा अर्थ काय त्याचा कोड तो असणार आहे. बरं आता विचारलं की आपल्याला त्यांनी बघा. बरं एक तर कळलं आपल्याला थोडक्यात मग बघा. रेनच्या शेवटला काय दिसतोय बघा एन दिसतोय. याचा अर्थ बघा शेवटी काय निघणार आहे? एन निघणार आहे. एन इथं आहे, एन इथं आहे, एन इथं आहे, एन इथं आहे. मग चारही जागेला आपल्याला एन दिसतोय त्यांनी. ठीक आहे बरं. आता पुढे काय दिसतंय पहा तुम्हाला. बघा आता इथं ई दिसतोय, बरोबर आहे का? ई अल्फाबेटमध्ये कितव्या क्रमांकावर असतो बघा? ए, बी, सी, डी, ई 5व्या क्रमांकावर असतो. आणि ह्याच्या रोज मध्ये बघा किती अल्फाबेट टोटल? 4 आहेत. 1, 2, 3, 4 म्हणजे 5 आणि हे 4 किती झाले? 9 बरोबर. सुरुवातीला काय घेतलंय बघा? 9 घेतलाय त्यांनी. पहा सेम इकडे पण बघा चेक करा. वाय कितव्या क्रमांकावर असतोय अल्फाबेटमध्ये? 25व्या क्रमांकावर असतो. बरोबर आहे का? 25 आणि हे बघा हे अल्फाबेट किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6 बरोबर. 25 आणि 6 किती झाले? 31. पहा सेम बघा. पहा टी हा कितव्या क्रमांकावर असतो बघा बरं. आता डायरेक्ट टी मोजताना कसं करायचं बघा. पहा एम हा कधी पण 13 नंबरला असतो आणि एन हा किती नंबरला असतो? 14 नंबरला. इथून पुढे मोजा एन. ओ, पी, क्यू, आर, एस आणि टी बघा. एनच्या पुढे 6 वगैरे म्हणजे 14 आणि 6 झाले 20. बरोबर. 20व्या क्रमांकावर कोण असेल? टी असेल. बघा आता टी झाला 20व्या क्रमांकावर. आणि ह्याच्यामध्ये किती अल्फाबेट आहेत बघा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 म्हणजे बरोबर 20 आणि 6 किती झाले? 26 दिसते. बरोबर आहे का? सेम बघा इकडं. पहा जी किती क्रमांकावर असतो? 7व्या क्रमांकावर असतो अल्फाबेटमध्ये. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी 7 आणि हे 3 किती झाले बघा? 10. 7 आणि 3 10 म्हणजे बघा ह्याच्यामध्ये काय निघेल बघा आता. चला एन हा कितव्या क्रमांकावर असतो? एन हा झाला 14व्या क्रमांकावर आणि ह्याच्यामध्ये घरं किती आहेत बघा? 1, 2, 3 सॉरी 4 अल्फाबेट आहेत. मग 14 आणि 4 किती झाले? पहा एन झाला 14 क्रमांक त्याच्यामध्ये किती घर आहेत? 4 अल्फाबेट आहेत. 14 आणि 4 झाले 18 म्हणजे बरोबर बघा. इथं 18 दिसते. दुसरीकडे कुठे दिसते तुम्हाला? नाही. म्हणजे आपलं उत्तर किती असणार आहे? ऑप्शन नंबर 3 असणार आहे. बरं आता हॅश कसं आलं ते पण बघू आपण बघा. बघा आता काय केलंय बघा इथं. पहा आता इथं सुरुवातीला आर दिसते. बरोबर आहे का नाही? बरोबर आर आला सुरुवातीला की बघा त्याचा कोड काय घेतला त्यांनी? हॅश घेतलेला. आरला हॅश घेतला. बघा सेम बघा इकडं. बघा हे बघा ह्याचा कोड कुठला आहे बघा? हा आहे. बरोबर आहे का नाही? इथं पण सुरुवातीला आरच आहे. आर सुरुवातीला आरचा कोड काय घेतला त्यांनी? 9 घेतलाय बघा. सॉरी. आर सुरुवातीला घेतले की मध्ये काय घेतले त्यांनी? बरोबर हॅश घेतलेले बघा. सेम बघा आता इथं बघा आर दिसतोय. बरोबर आहे का? पहा इथं बरोबर सुरुवात आर दिसतोय. बघा आणि इकडे शेवटला एसला एस घेतला आपण हा. बघा ह्या एसचा हा कोड आहे. बघा आणि इकडे बघा एसला एस शेवट आणि सुरुवातीला आर असल्यामुळे बरोबर मध्ये काय घेतलाय त्यांनी? हॅश घेतलाय. म्हणजे आरचा कोड कुठे टाकलाय? मध्ये टाकलाय हॅश. ठीक आहे. आणि हा एस इकडचा आहे. ठीक आहे बघा. सेम बघा आता इथं जे सुरुवातीला आहे. बरोबर आहे की नाही? मग जे ला काय घेतलंय बघा त्यांनी @ द रेट घेतलाय. बघा इथं पण बघा तुम्हाला इथं काय दिसतंय बघा. ह्याचा कोड कुठला आहे बघा? हा दिसतोय. बरोबर आहे का नाही? मग इथं बरोबर जे ला मध्ये काय घेतलंय त्यांनी? बरोबर @ द रेट म्हणजे पहिल्या अक्षराचा जो कोड आहे तो मध्ये टाकलाय त्यांनी. आरचा कोड हॅश असेल, एमचा कोड पर्सेंटेज असेल, बीचा कोड काय असेल? डॉलर असेल. परत बघा जेचा कोड काय असेल? @ द रेट असेल. सेम बघा तसंच केलंय बघा. इकडे पण जे आर बी एम बघा इथं पण काय परत जे-बी-एम-आर म्हणजे तेच अल्फाबेट सुरुवातीला घेतलेत त्यांनी सगळीकडे बघा. एम-बी-आर-जे तेच आहे बघा. परत आर-जे-बी-एम ठीक आहे बघा. सुरुवातीची अक्षर सगळी सेमच आहेत. मग बरोबर काय निघेल बघा. आर असल्यामुळे आरचा कोड काय असेल? हॅश असेल. बरोबर बघा इथं सुरुवातीला आपला आर आहे रेनमध्ये आणि त्याचा कोड काय असेल? हॅश असेल. म्हणजे बरोबर बघा शेवटला किती आला? एन आला. सुरुवातीला किती आला? 18 आला आणि मध्ये काय आला बघा 9 आरचा कोड झाला हॅश. ठीक आहे बघा. म्हणजे काय निघेल बघा इकडं. हां, तर ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. खालील श्रेणीतील गाळलेली संख्या शोधा. ठीक आहे. सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन काय दिले बघा. चला 56. 56 आणि 93 मध्ये किती फरक आहे बघा याच्यामध्ये. 56 आणि 10 66, 76 आणि 76 आणि किती झाले बघा. 66, 76, 86. 86 आणि वर झाले 37 7 म्हणजे झाले 37. पहा 56 आणि 93 मध्ये 37 चा फरक आहे. ठीक आहे बघा. परत 93 आणि 91 मध्ये किती फरक आहे बघा. 93, 10, 103, 113, 123 आणि 124 म्हणजे 31 चा फरक आहे. ठीक आहे. इथं झाला 31 चा फरक. बरं इकडे बघा 76 आणि 176 आणि 195 मध्ये किती फरक आहे बघा. 76 आणि 10 86 आणि 10 96 म्हणजे इथे 19 चा फरक आहे. आणि 95 आणि 212 मध्ये जर बघितलं आपण तर फरक बघा. 195 मध्ये 205, 205 आणि 207 म्हणजे जवळजवळ 17 चा फरक आहे बघा.
ठीक आहे बघा, अधिक इथं अधिक 37 अधिक 31 इकडे अधिक 19 अधिक 17. बघा काय दिसते तुम्हाला सगळ्या ह्या 4 संख्या काय दिसतात तुम्हाला मूळ संख्या दिसतात, बरोबर आहे का? बघा पहा 17 बघा 13 17 19 आता 19 नंतरची मूळ संख्या कुठली असेल बघा 23, बरोबर आहे का? म्हणजे बघा इथं काय असेल ह्याच्यामध्ये किती फरक असेल 23 चा फरक असेल आणि 124 आणि या संख्येमध्ये किती फरक असेल तर बघा 23 च्या पुढचे कुठले असते तर किती असते 29 असते. ठीक आहे बघा इथे झाली 29. बघा मग आता 124 अधिक 29 करा किती निघते बघा. 124 आणि अधिक 29 124 अधिक 29 किती निघते बघा 9 4 13 इथं एक आले 2 2 4 आणि 1 5 म्हणजे 153. हे उत्तर किती असेल बघा आपला ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे बघा. बघा परत बघा 153 आलं 153 मध्ये अधिक 23 करा बघा 153 अधिक 23 153 अधिक 23 केलं तर बरोबर किती निघते 3 आणि 3 6 परत 15 2 17 म्हणजे बरोबर 176. ठीक आहे बघा म्हणजे बरोबर 153 जर इथं घेतला आपण तर बरोबर इथं मग 124 आणि 153 मध्ये 29 चा फरक आहे आणि 153 अधिक 23 केले की बरोबर 176 येते. म्हणजे बरोबर काय केलं आपण मूळ संख्या घेतली सगळ्या. ठीक आहे. इथं मध्ये काय निघते 153 ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बोर्ड मार्क चॅप्टर वरती क्वेश्चन आणि ह्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला थोडक्यात आता बघा इथं प्लस ऐवजी मायनस म्हणजे बदला बदल केले बरोबर आहे की नाही. बोर्ड मार्क्स टाईपचाच क्वेश्चन असतो पण तो हा कशामध्ये मोडतो आपला तर कोडिंग डिकोडिंग मध्ये पण आपण बोर्ड मार्क्सच्या मेथडने सॉल्व्ह करू शकतो काय अडचण नाही. बघा काय दिलं त्याच्यामध्ये बघा जर प्लस ऐवजी मायनस बघा आधी सगळं मांडून घ्या इकडं 56 बाईकडे काय दिले 56 परत 7 13 11 15 8 2 आणि 7. ठीक आहे बघा आता गुणिलेच्या ऐवजी काय दिले बघा जर प्लस ऐवजी मायनस मायनस ऐवजी मल्टिप्लिकेशन इंटू ऐवजी डिवाइड डिवाइड ऐवजी प्लस तर चला आता इथं गुणाकाराच्या जागेला काय निघते बघा गुणाकाराच्या ऐवजी भागिले चिन्ह घ्यायचे इकडे भागाकारा चिन्ह टाकून द्या इकडे. चला ठीक आहे परत चला भागाकाराच्या जागेला काय दिले बघा भागाकाराच्या ऐवजी अधिकचं चिन्ह घ्या इथं अधिक घ्या. पहा परत इकडं वजाच्या ऐवजी बघा वजा ऐवजी गुणिले इकडे वजाच्या ऐवजी गुणाकारात चिन्ह टाका. ठीक आहे बघा चला परत प्लस पहा इकडे काय दिले अधिक ऐवजी वजा म्हणजे इथं वजा चिन्ह टाकून द्या. परत इकडं वजा बघा वजा जागेला आपण काय घेतले 13 आणि 11च्या मध्ये काय दिसते तुम्हाला गुणिले बघा वजा ऐवजी गुणिले इथं गुणाकारात चिन्ह टाकून द्या. चला परत इथं भागाकारात चिन्ह आहे भागाकाराच्या ऐवजी काय बघा भागाकाराच्या ऐवजी प्लस करा इकडे प्लस करा आणि परत इकडे वजा वजाच्या ऐवजी काय बघा गुणाकारात चिन्ह गुणाकारात चिन्ह देऊन टाका बघा. ठीक आहे बघा चला आता इथं भागाकारात चिन्ह इथं ब्रॅकेट टाकून द्या इथं ब्रॅकेट टाका इथं पण एक ब्रॅकेट पडेल बघा इथं पण एक ब्रॅकेट पडेल आणि इथं पण एक ब्रॅकेट पडेल. ठीक आहे बघा आता सॉल्व्ह करा. 56 ला 7 ने बघा 7 8 56 8 आलं 8 अधिक 13 गुणिले 11 किती येते 11 त्रिक 33 तर 3 आले 11 एके 11 आणि 3 किती झाले 14 म्हणजे 143. ठीक आहे बघा. बरं वजा 15 8 किती झाले 20 असे 120 अधिक 7 दुने 14 आले. ठीक आहे बघा. आता काय करा सगळं प्लस प्लस आधी काय करा एका जागेला काढून द्या. 143 आणि 8 किती झाले 8 आणि 13 11 म्हणजे 151 झाले 151 अधिक 14 म्हणजे 151 4 झाले 155 आणि 10 किती झाले 165 म्हणजे 165 वजा 120. ठीक आहे बघा आता सॉल्व्ह करू शकतो किती निघते वेगळं 45. 165 मधून 120 गेले राहिले 45 म्हणजे उत्तर किती असेल आपला ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता लॉजिकल रिझनिंगचा प्रश्न असे प्रश्न आले सुरुवात काय करायचं प्रश्न वाचून घ्यायचं का कारण प्रश्न आपल्याला विधान निष्कर्षावरती आहे विधान गृहीतकावरती आहे का विधान कृतिक्रम विचारलेला आहे ते आपल्याला कळून जातं. ठीक आहे बघा आता प्रश्न वाचून घ्या आधी पुढील पर्यायातून वरील युक्तिवादाच्या आधारभूत ग्रहितक निवडा बघा विचारले काय तुम्हाला इकडे ग्रहितक ग्रहितकाचा अर्थ काय असतो तर ग्राह्य धरणे किंवा त्याची पूर्वधारणा म्हणजे हा पॅरेग्राफ देण्याच्या पाठीमागची पूर्वधारणा काय होती किंवा काय ग्राह्य धरून हा पॅरेग्राफ तुम्हाला दिला त्याला काय काय म्हणतो आपण ग्रहितक म्हणतो. ठीक आहे. चला आता नीट वाचून घ्या काय दिसतंय बघा याच्यामध्ये बघा अलीकडे सर्वसाधारणपणे दीर्घकाळ काम आणि दयनीय पगार ही परिस्थिती स्वीकारली जात आहे परंतु त्याचा घरगुती जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. हे काही चांगले चित्र नाही. तणावांची उच्च पातळी आणि चिंता या बाबी आर्थिक व्यवस्थेत सामान्य असतात कारण यात त्यांनी स्वतःच्या वेळेवरचे नियंत्रण गमावल्याने ते लोक आजारी पडतात लग्ने मोडतात आणि मुलांना त्रास सोसावा लागतो. तर बघा आता सुरुवातीला काय दिले तुम्हाला बघा अतिकाम आणि पगार कमी त्याचे परिणाम तुम्हाला दिलेत बघा इथून इथपर्यंत
ह्याच्यात काय दिले तुम्हाला पहिल्या 4 ओळींमध्ये बघा, कामाचा अतिताण आणि पगार कमी आणि त्याच्यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये कसे कसे परिणाम घडतात ते तुम्हाला दिले त्याच्यामध्ये. आता पुढे काय दिले बघा ह्याच्यामध्ये, तरी देखील या परिस्थितीत राजकारणी आपल्याला टाळ्या वाजवायला निमंत्रित करतात. ठीक आहे बघा, एवढी सगळी परिस्थिती असताना सुद्धा राजकारणी आपल्याला टाळ्या वाजवायला निमंत्रित करतात. प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे आणि कष्टकरी लोक, तरीही शांत राहणारे, गारटलेले, काळजी घेणारे, माता-पिता म्हणून ते आपली स्तुती करतात. जितका जास्त वेळ आपण कष्ट करतो, तेवढ्या अधिक प्रमाणात प्रशंसनीय आहोत असे मानले जाते. म्हणजेच राजकीय घोषणा स्पष्टपणे परिणामकारक आहेत, परंतु त्यातून माजलेले कष्टांचे देव्हारे आपल्याला पीडा देत आहेत. तर बघा, आता हे सगळं आपल्या जीवनामध्ये घडत असताना राजकारणी लोक आपल्याला काय करतात, तर बघा थोडक्यात स्तुती करतात आपली. ठीक आहे बघा. आता स्तुतीचा परिणाम काय होतोय बघा, तर प्रयत्नांची बघा, राजकारणी लोक आपल्याला काय म्हणतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे, कष्टकरी लोक, शांत राहणारे, काळजी घेणारे, आपली माता-पिता म्हणून ते आपली स्तुती करतात. ठीक आहे बघा. आणि जितका जास्त वेळ आपण कष्ट करतो, तेवढ्या अधिक प्रमाणात प्रशंसनीय आहोत असे मानले जाते. ठीक आहे. म्हणजेच राजकीय घोषणा स्पष्टपणे परिणामकारक आहेत, परंतु त्यातून माजलेले कष्टांचे देव्हारे आपल्याला पीडा देत आहेत. ठीक आहे बघा. याचा अर्थ काय बघा, तर राजकारणी लोक जे काय आपल्याला घोषणा देतात, ते त्यांच्या पाठीमागची कुठली पूर्वधारणा आहे किंवा काय ग्राह्य धरून ते आपल्याला घोषणा देतात, ते आपल्याला याच्यामध्ये शोधायचं. ठीक आहे. बघा, आता पहिले काय दिले बघा तुम्हाला, बघा पुढील पर्यायातून वरील युक्तिवादाचे आधारभूत गृहीतक निवडा. पहिले काय दिले बघा, राजकीय घोषणा लोकांच्या दैनंदिन वर्तनावर लक्षणीय परिणाम करतात. बरोबर आहे का? बघा, इथं त्यांनी काय दिलं आपल्याला, राजकीय घोषणा स्पष्टपणे परिणामकारक आहेत, परंतु बघा आता आपल्याला विचारलं काय, निष्कर्ष काढा नाही आपल्याला गृहीतक काढायचे. आणि गृहीतक आपण कुणाचं काढू शकतो, तर राजकारण्यांचं गृहीतक काढू शकतो आपण. राजकारण्यांची पूर्वधारणा काय आहे ते आपण याच्यानं सांगू शकतो. काय, राजकीय घोषणा स्पष्टपणे परिणामकारक आहेत. बघा का, आणि हे सगळं म्हणजे राजकारण्यांच्या घोषणांचा परिणाम होतो, म्हणूनच राजकारणी काय करतात, आपली स्तुती करतात. ते ग्राह्य धरूनच ते आपली स्तुती करतात. त्याचा अर्थ आहे. त्यामुळे इथं उत्तर काय निघालं आपलं, ऑप्शन नंबर पहिला. राजकीय घोषणा लोकांच्या दैनंदिन वर्तनावर लक्षणीय परिणाम करतात. आता खालचे जरी आपण 3 पर्याय वाचले, काय दिले बघा, कार्य आठवड्याची पुनर्मांडणी करणे अर्थव्यवस्थेसाठी लाभदायी ठरेल. पहा, कंपन्या स्वतःच्या कामगारांना कमी कार्य कालावधी किंवा चांगला पगार देऊ शकतात आणि कामाच्या ठिकाणी कमी ताण अनुभवणारे लोक चांगले पालक असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये जास्त गृहीतक बरोबर कुठलं वाटतं आपल्याला, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, कॅलेंडरच्या प्रवृत्ती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, 30 दिवसांच्या एका महिन्यात 5 शनिवार येतात, तर त्या महिन्याचा पहिला दिवस कोणता असेल. बघा, आता महिना किती दिवसात, 30 दिवसाचा आहे. बघा, आता थोडक्यात काय, एका महिन्यातले ज्यावेळेस आपण वार काढत असतो एका महिन्यातले, तर त्यावेळेस आपण काय करतो बघा, तर 28 दिवस म्हणजे बघा, प्रत्येक महिना कमीत कमी 28 दिवसाचा असतो. बरोबर आहे की नाही. 28 दिवसाच्या पुढचे जे काही वार आहेत आपले, म्हणजे कुठला 29 आणि 30वा दिवस, हा महिना कुठला आपला 30 दिवसाचा आहे. बरोबर आहे की नाही. 28 दिवसापर्यंत बरोबर 4 आठवडे पूर्ण होतात. म्हणजे प्रत्येक वार हा 4 वेळा येतो. कधी 28 दिवसाचा महिना असेल तर 7 चोका 28. बरोबर आहे की नाही. बघा, आता फक्त काय करावं लागतं आपल्याला, 28च्या पुढचे दिवस कुठले कुठे आहेत बघा, 29 आणि 30 हे बाजूला लिहा आणि सेम इकडे 1 आणि 2 लिहून टाका. याचा अर्थ काय बघा, 28 तारखेच्या पुढे ज्यावेळेस 29 तारीख येते, त्यावेळेस काय असतं बघा, 1 तारखेचा वार हा 29ला रिपीट होतो आणि 2 तारखेचा वार कधी असतो रिपीट, तर 30 तारखेला. आणि 28 तारखेच्या पुढच्या तारखेला जे वार येतात ते 5-5 वेळा येतात आठवड्यामध्ये. 28 तारखेमध्ये सगळे वार 4 वेळा येतात आणि 29, 30 आणि 31 तारखेचे जे वार असतात ते त्या महिन्यामध्ये 5 वेळा आलेले असतात. ठीक आहे बघा. आता इथं बघा, 1 तारखेचा वार 29ला, 2 तारखेचा वार 30ला आला. ठीक आहे. आपल्याला काय म्हटलंय, 30 दिवसांच्या एका महिन्यात 5 शनिवार येतात. बरं, आता पण बघा, आता शनिवार बघा 5 वेळा येणारा जो वार आहे ना, तो 2 तारखेचा वार आहे. 1 तारखेचा आणि 2 तारखेचा. थोडक्यात काय, 29 आणि 30 तारखेला. अशा 2 तारखा आहेत, की त्या तारखांना जे काही वार येणार ना, ते 5-5 वेळा येणार आहेत. मग आता शनिवार पकडायचा कुठला आपण? 29ला पकडायचा का 30ला पकडायचा? बघा, जर 29ला जर आपण शनिवार पकडला, 29ला जर आपण शनिवार पकडला, तर 30ला काय येईल, रविवार येईल. बरोबर आहे का? आणि सेम बघा, मग 29 तारखेचा वार कुठला असतो, 1 तारखेला. तिथं शनिवार पकडा. 1 तारखेला शनिवार असेल आणि 2 तारखेला काय असेल, रविवार असेल. पण आपण कन्फर्म सांगू शकत नाही. का? कारण की शनिवार 5 वेळा आलाय, पण शनिवार हा 30 तारखेला पण असू शकतो ना. मग इथं पण शनिवार असू शकतो. शनिवार इथं पण असेल. मग 30 तारखेला शनिवार असेल, तर 29 तारखेला काय निघेल, शुक्रवार निघेल. इकडे पण सेम तेच वार रिपीट होतील. इकडे शनिवार असेल आणि इकडे शुक्रवार असेल.
म्हणजे एखाद्या 30 दिवसाच्या महिन्यामध्ये जर 5 वेळा शनिवार येत असेल तर त्यावेळेस काय 1 तारखेचा वार कुठला विचारलाय आपल्याला. 1 तारखेला कुठला कुठला वार येऊ शकतो? शनिवार पण असू शकतो आणि शुक्रवार पण असू शकतो. पर्यायामध्ये जर आपण बघितलं तर बघा शुक्रवार तुम्हाला शनिवार कुठे दिसते का याच्यामध्ये? शनिवार दिसत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 4 शुक्रवार. ठीक आहे. पर्याय एकच पर्याय दिला त्यांनी शुक्रवारचा. आणि एक तर आपलं उत्तर शुक्रवार असेल किंवा एक तर शनिवार असेल. शनिवार तर काय त्यांनी दिलेलं नाही. म्हणून उत्तर किती आलं आपलं? ऑप्शन नंबर 4 आलं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा वेन डायग्राम चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? एका शहरात 65% लोक दूरदर्शनवर बातम्या पाहतात. 40% लोक वर्तमानपत्र वाचतात. ठीक आहे बघा. आता 2 सर्कल काढा इकडं. एक सर्कल कोणाचा आपला? दूरदर्शनवर बातम्या पाहणारे. दूरदर्शन ते किती आहेत बघा? दूरदर्शन बघणारे 65% लोक आहेत. आणि 40% लोक वर्तमानपत्र वाचतात. बघा वर्तमानपत्र वाचणारे झाले 40%. ठीक आहे बघा. आणि 25% लोक वृत्तपत्र वाचतात आणि दूरदर्शनावर बातम्या देखील पाहतात. 25% लोक असे की ते दूरदर्शन पण बघतात आणि वर्तमानपत्र पण वाचतात. याचा अर्थ काय बघा? 25% लोक कुठं असणार आहेत? या इथं असणार आहेत. ठीक आहे बघा. याचा अर्थ काय? हे 25 लोक आपण दूरदर्शनवाले मोजताना पण काउंट केलेले आहेत आणि वर्तमानपत्रवाले मोजताना पण ते काउंट केलेले आहेत. ठीक आहे बघा. थोडक्यात काय बघा आता 25 इकडे आले, इकडे किती निघेल बघा? 25 आणि 40 बरोबर बघा. ह्या सर्कलमध्ये किती आलं पाहिजे? 65 लोक निघाले पाहिजे. 65% लोक कुठे निघाले पाहिजे आपल्या सर्कलमधून. आणि या सर्कलमधून किती लोक निघाले पाहिजे? तर 40% लोक निघाले पाहिजे. बघा 25 अधिक 15 बरोबर किती झाले? 40%. बघा याचा अर्थ काय असतो बघा? दूरदर्शन बघणारे झाले 65% लोक, वर्तमानपत्र बघणारे झाले 40% लोक. ठीक आहे बघा. बघा आता फक्त शब्द जोडला आपण. फक्त दूरदर्शन बघणारे किती आहेत? तर 40% लोक आहेत. फक्त वर्तमानपत्र वाचणारे किती आहेत? 15% लोक आहेत. आणि फक्त शब्द काढून टाकला. दूरदर्शन बघणारे 65% लोक झाले आणि वर्तमानपत्र बघणारे झाले 40% लोक. पण हे 25% लोक कोण असतात? तर हे 25% लोक दूरदर्शन पण बघतात आणि वर्तमानपत्र पण वाचतात. दोन्हीकडे आपण ते मोजले असतात. ठीक आहे बघा. आता सर्कलमध्ये जेवढे काही लोक निघतील ते कोण असतात बघा? तर दूरदर्शन बघणारे किंवा वर्तमानपत्र वाचणारे किंवा दोन्ही करणारे. ते किती निघतील बघा? 40 अधिक 25 अधिक 15 बरोबर किती झाले बघा? 80%. ठीक आहे बघा. आता सर्कलच्या बाहेर जेवढे काही लोक असतील ते कोण असेल बघा? तर दूरदर्शन पण न बघणारे आणि वर्तमानपत्र पण न वाचणारे. मग ते किती निघतील बघा? तर 20%. 80% इकडे गेले, राहिले किती मग? 20%. उत्तर किती असेल आपलं? ऑप्शन नंबर 4. तर किती टक्के लोक दूरदर्शनवर बातम्या पाहत नाहीत किंवा वर्तमानपत्र वाचत नाहीत? तर किती आलं उत्तर आपलं? 20%. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? मोठे धातू हत्यार विकणारे दुकान माल सॉरी प्रॉफिट लॉस वरचा मोठे धातू हत्यारे विकणारे दुकान मला हव्या त्या रंगाची विक्री 2 डब्यांच्या किमतीत 3 डबे अशी करत आहे. बघा मोठे धातू हत्यारे विकणारे दुकान मला हव्या त्या रंगाची विक्री 2 डब्यांच्या किमतीत 3 डबे अशी करत आहे. या दुकानाच्या निष्ठा कार्डामुळे आठवड्याच्या शेवटी मला आणखी 10% सूट मिळू शकते. जर मी या आठवड्या अखेरीस रंगाचे 3 डबे खरेदी केले तर मला पूर्ण किमतीवर एकूण मिळणारे सूट निवडा. बघा आता आपण बघा इकडे आधी घ्या. बघा एक डबा जर आपण पकडला बघा, एक डबा जर 100 रुपयाला असेल असं पकडू आपण. एक डब्याची किंमत किती आहे? 100 रुपये. ठीक आहे बघा. आता 2 डब्यांची किंमत किती असेल बघा? 2 डबे झाले 200 रुपयाला आणि 3 डबे झाले किती रुपयाला? तर 300 रुपयाला. ठीक आहे बघा. आपल्याला 300 रुपये द्यायला पाहिजे 3 डब्यांसाठी. आपल्याला किती रुपये द्यावे लागतील? 300 रुपये द्यावे लागतील. पण दुकानदार काय करतोय? आपल्याला 2 डब्यांच्या किमतीत 3 डबे देतोय. बरोबर. मग थोडक्यात काय 200 रुपयामध्ये 3 डबे देतोय. बरोबर आहे का? पहा 200 रुपयामध्ये किती डबे देतोय तो? आपल्याला 3 डबे देतोय. पण 3 डब्यांची किंमत किती आहे? तर 300 रुपये. ते 200 रुपयामध्ये 3 डबे दिले. पण पुढे काय म्हटले बघा? निष्ठा कार्डामुळे आठवड्याच्या शेवटी मला आणखी 10% सूट मिळू शकते. आता सूट देणे आणखी 10% दिली बघा. 200 वरती 10% सूट. मग 200 10% किती असते बघा? एक शून्य अलीकडे आणला काय निघते? 20 रुपये. 200 10% किती असतो? 20 रुपये. म्हणजे तुम्हाला आणखी 10% सूट दिली बघा. हे 20 रुपये वजा केले. मग थोडक्यात काय 10% सूट केली. तर बाकी झाले बघा 180 रुपयामध्ये किती झाले आपल्याला? 3 डबे झाले. बरोबर आहे का? बघा प्रश्न कुठे विचारला त्याने आपल्याला? तर मला पूर्ण किमतीवर एकूण मिळणारे सूट निवडा. बघा आता टोटल एकूण आपल्याला किंमत किती आहे बघा? 300 रुपये. आपण सूट कशी काढतो बघा? बघा आपले 300 रुपये आपल्याला द्यायचे. बरोबर आहे की नाही? 300 रुपयावर आपल्याला सूट किती मिळाली बघा? आपण देतोय किती? दुकानदाराला 180 रुपये देतोय. बरोबर आहे की नाही? द्यायला पाहिजे 300 रुपये पण देतोय किती? 180 रुपये. म्हणजे आपल्याला 120 रुपये सूट मिळालेले. बरोबर आहे की नाही? बघा मग थोडक्यात काय 300 रुपये वरती किती रुपये सूट दिले आपण? 120 रुपये.
तर टक्केवारीमध्ये किती? 120 भागिले 300 गुणिले 100. बरोबर आहे का? मग किती निघते बघा इकडं? चला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. बघा 3 एके 3, 3 चोक 12 म्हणजे बरोबर किती झाले बघा? 40% सूट झाली. उत्तर किती असेल आपला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा हा पण शब्द जोडीवरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे बघा? काय दिलं याच्यामध्ये बघा? 2 रिकाम्या जागा अ व ब असलेला पुढील उतारा अभ्यासा आणि त्या अनुक्रमे भरण्यासाठी पर्यायातून समुचित शब्द जोडी निवडा. पहा संपूर्ण सूर्यग्रहण दुर्मिळ खगोलीय घटनांपैकी एक. बघा संपूर्ण सूर्यग्रहण काय म्हटले? दुर्मिळ खगोलीय घटनांपैकी एक तेव्हाच घडते किंवा दिसते जेव्हा चंद्र पृथ्वीभोवतालच्या भ्रमणकक्षेतून पृथ्वीवरील विशिष्ट स्थानावरून सूर्याच्या दिशेने पूर्णपणे डॅश डॅश. बघा आता सूर्याचे दर्शन पूर्णपणे काय होते बघा? तर झाकाळतो विभाजन किंवा सारांशीकरण. तर बघा आता ग्रहण कसं करतं बघा? इथं समजा पृथ्वी आहे आपली, ही झाली पृथ्वी. बघा हा झाला सूर्य आणि सूर्याच्या आणि पृथ्वीच्या मध्ये बरोबर कोण येते बघा? तर चंद्र येते. त्याच्यामुळे बघा सूर्याचं जे काय प्रकाश पडतो त्याच्या आड आड कोण आले असते? तर चंद्र आले असते. त्यामुळे काय होतं बघा? तर सूर्याच्या प्रकाशाच्या आतमध्ये आपल्याला बरोबर काळा डाग दिसतो. कोणाचा? चंद्राचा असतो. त्यावेळेस काय म्हणतो आपण? तर ग्रहण लागलेलं. ठीक आहे बघा? बघा मग आता इथे काय दिसतंय बघा? बघा काय म्हटलंय हा? तर तेव्हाच घडते जेव्हा चंद्र पृथ्वीभोवतालच्या भ्रमणकक्षेतून पृथ्वीवरील विशिष्ट स्थानावरून सूर्याचे दर्शन पूर्णपणे झाकाळतो. काय नाही रे बघा? झाकोळतो. इथे काय निघेल? झाकोळतो. म्हणजे झाकतो थोडक्यात. झाकोळतो. तर खालील खगोलीय दृष्ट्या चंद्र तुलनेने लहान असल्याने आणि चंद्राच्या सावलीच्या मध्यभागी असलेल्या गडद छायेने सूर्य झाकला जाऊन पृथ्वीवरून त्याचा फक्त अरुंद मार्गापुरता मागोवा घेत येतो. अशी विशेषतः शेकड्याने हजारो प्रेक्षकांना आकर्षित करणारी संपूर्ण ग्रहण ही डॅश डॅश घटना आहे. बघा दुर्मिळ घटना आहे का महत्वपूर्ण घटना आहे? तर बघा कुठली घटना असणार? इथं काय म्हटलं सुरुवातीला आपला दुर्मिळ घटना आहे. काय असणार आहे बघा? दुर्मिळ. म्हणजे झाकळतो आणि दुर्मिळ. ऑप्शन नंबर किती असेल? पहिला असेल. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा रँकिंग चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? एकूण 60 विद्यार्थ्यांच्या वर्गात साक्षीचे वरून 6वे स्थान आहे. बघा साक्षीवरून किती आहे बघा? बघा एकूण 60 विद्यार्थी आहेत. ठीक आहे बघा? साक्षीचं वरून स्थान किती आहे? ही झाली साक्षी. बघा डायरेक्ट 6 लिहायचं नाही. साक्षी एक लिहिली आपण बाजूला काढली. साक्षीवर किती जण असतील बघा? 5 जण असतील. ठीक आहे बघा? साक्षीच्या वरून 6वा क्रमांक लागला. परत पुढे काय दिले बघा? श्रुती ही साक्षीच्या 12 स्थान खाली आहे. बघा श्रुती कुठे बघा? साक्षीच्या खाली आहे 12 स्थान. म्हणजे बघा इथं झाली ही श्रुती. ठीक आहे आता बघा साक्षीच्या खाली 12व्या क्रमांकावर श्रुती असेल तर साक्षी आणि श्रुतीमध्ये किती व्यक्ती असतील बघा? 11 व्यक्ती असतील. 11 आणि 1 12 बरोबर साक्षीच्या खाली 11 आणि 1 12व्या क्रमांकावर कोणा? श्रुती आहे. ठीक आहे बघा? बरं आता विचारले काय बघा त्यांनी आपल्याला? तर श्रुती खालपासून कितव्या स्थानावर आहे? बघा आता खाली श्रुतीच्या खाली किती व्यक्ती आहेत बघा एकूण? बघा 5 आणि 1 6, 6 आणि 12 किती झाले बघा? 18. 18 आणि खाली किती असतील बघा? 18 बरोबर झाले 42 बरोबर झाले 60. बरोबर एकूण 60 व्यक्ती आहेत. बरोबर आहे की नाही? बघा 5 आणि 1 6, 6 आणि 1 7 आणि 10 17 आणि 18 लोक झाले श्रुतीपर्यंत. 18 आणि खाली किती झाले बघा? 42 बरोबर झाले एकूण 60 लोक. आता काय म्हणते श्रुतीचा खालपासून किती क्रमांक आहे? तर बघा हे झाले 42 आणि 1 43 म्हणजे किती क्रमांकावर असेल बघा? 43 ऑप्शन नंबर 3. ठीक आहे हे किती झाले? 43 क्रमांकावर. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा डायरेक्शन चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? अनिल मोटारसायकलवरून पूर्वेकडे 10 किलोमीटर व तेवढेच अंतर दक्षिणेकडे गेला. बघा आता पूर्व दिशा कुठं असते? या साईडला असते. बघा पूर्वेकडे किती गेला? तर 10 किलोमीटर गेला. ठीक आहे बघा पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला. इथून स्टार्टिंग पॉईंट आहे. चला पूर्वेकडे 10 किलोमीटर गेला आणि परत काय व तेवढेच अंतर दक्षिणेकडे गेला. बघा तेवढेच अंतर कुठे गेला? दक्षिणेकडे गेला. किती? 10 किलोमीटर. चला पुढे काय दिले बघा? त्यानंतर तो पूर्वेकडे वळून आणखी 5 किलोमीटर गेला. बघा आता इथनं परत तो कुठे गेला? पूर्वेकडे गेला. पूर्व दिशा या साईडला असते. पूर्वेकडे आणखी गेला तर 5 किलोमीटर गेला. बरं आता परत त्यानंतर तो केवळ डाव्या बाजूस 2 वेळा वळून प्रत्येकी 15 किलोमीटर अंतर गेला. आता बघा प्रत्येकी काय केलं तो बघा इथून तो वळला कुठं? डाव्या बाजूला आणि किती गेला? 15 किलोमीटर. बघा हे 10 आहे ना तर हे पण किती आलं बघा? हे 10 आहे तर हे पण झालं 10.
10 आणि हे वरती 5 15. डाव्या बाजूला पहिल्यांदा वळला 15 किलोमीटर गेला आणि परत दुसऱ्या वेळेस पण अजून डाव्या बाजूला वळला 15 गेला. दोनदा वळला बरोबर आहे. डाव्या बाजूस 2 वेळा वळून प्रत्येकी 15 किलोमीटर अंतर गेला बघा. पहिल्यांदा 15 गेला, हे झालं 15. आता परत इकडून इकडे 15 गेला बघा. हे 5 आहे ना, तर हे पण बरोबर किती झाले बघा, हे झाले 5 आणि बरोबर हे 10 आहे, तर हे पण बरोबर किती झाले 10 किलोमीटर. ठीक आहे बघा. तर आता इथं झाला त्याचा एंड पॉइंट. बरं विचारले काय तर तो मूळ स्थानापासून किती अंतर दूर गेला बघा. मूळ स्थान कुठे आपलं स्टार्टिंग पॉईंट इथं आणि इथनं वरती गेला. मग हे उभा अंतर किती आहे बघा 5 आहे. मग हे पण अंतर किती असेल तर 5 किलोमीटर अंतर असेल. तर तो मूळ स्थानापासून किती अंतर दूर गेला तर ऑप्शन नंबर 3 5 किलोमीटर. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. पहा कोरिलेट कंपॅरिझन चॅप्टर वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. खालील प्रश्नात चिन्हांचा पुढीलप्रमाणे वापर केलेला आहे. ठीक आहे बघा. आता हे कोड दिलेत तुम्हाला. कोडचा अर्थ पुढे काय दिलाय बघा थोडक्यात. P@Q म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण बघा. P इज ग्रेटर दॅन Q म्हणजे काय P हा Q पेक्षा मोठा आहे. ह्याला काय म्हणतो आपण बघा. P इज ग्रेटर P इज इक्वल टू आर ग्रेटर दॅन काय म्हणले बघा Q. ठीक आहे बघा थोडक्यात काय P हा Q पेक्षा मोठा आहे किंवा समान आहे. बघा इकडे काय बघा. बघा इकडे काय आता इथं बघा. P स्टार Q म्हणजे काय P इज लेस दॅन ऑर इक्वल टू Q म्हणजे काय P हा Q पेक्षा लहान आहे किंवा समान आहे. ठीक आहे बघा. आता याप्रमाणे आपल्याला हे माहिती दिली. चला काय दिले बघा खाली. खाली विधाने आणि अनुमाने दिली आहेत. जर तिन्ही विधाने सत्य आहेत असे मानले तर दिलेल्या अनुमान व 1 व 2 पैकी कोणते अनुमान निश्चितपणे सत्य आहे ते सांगा. बघा अनुमान म्हणजे काय असतं बघा निष्कर्ष असतो. आपण निष्कर्ष कुठं कुठं बघतो बघा सिलॉगिझम चॅप्टर मध्ये तिथं कोरिलेट कंपॅरिझन मध्ये आणि परत काय असतं बघा विधान निष्कर्ष तिथं पण तुम्हाला निष्कर्ष विचारला असतो. ठीक आहे बघा. बरं निष्कर्षाचा अर्थ काय असतो बघा जेवढं तुम्हाला विधानात दिलेलं आहे तेवढं तुमच्या कशामध्ये आलं पाहिजे तुमच्या निष्कर्षामध्ये आलं पाहिजे. ठीक आहे बघा. आता चला विधान पहिले काय दिले बघा. T इज इक्वल टू Q. येस बघा आता इज इक्वल टूचा अर्थ काय बघा. P इज इक्वल टू Q म्हणजे P इज इक्वल टू Q म्हणजे काय सेमच आहे. T आणि S समान आहेत बघा. T आणि S काय आहेत तर बघा समान आहेत. T आणि S समान आहेत. ठीक आहे बघा चला. पहिले सेकंडला काय दिले बघा U@V. @चा अर्थ काय बघा. P@Q म्हणजेच P इज ग्रेटर दॅन Q म्हणजेच काय तर P हा Q पेक्षा मोठा आहे. म्हणजेच काय बघा U हा V पेक्षा मोठा आहे. बघा U हा V पेक्षा मोठा आहे. ठीक आहे बघा. U इज ग्रेटर दॅन V. U हा V पेक्षा मोठा आहे. चला पुढे काय दिले बघा. अल्फाला काय म्हटले बघा इकडं. बघा P अल्फा Q म्हणजेच काय P इज लेस दॅन Q म्हणजे P हा Q पेक्षा लहान आहे. म्हणजेच काय आहे तर V हा S पेक्षा लहान आहे. बघा V जो आहे ना तो बघा S पेक्षा लहान आहे. V हा S पेक्षा लहान आहे. बरं आता बघा आपल्याला हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करून देतो बघा पुस्तकामध्ये. डायरेक्ट आपण काय करतो बघा इकडं आता हे एका लाईन मध्ये सगळे मांडतो आपण कसं T इज इक्वल टू S हे असं मांडतो आपण. ठीक आहे बघा. म्हणजे बघा V हा S पेक्षा लहान आहे बघा. V हा S पेक्षा लहान आहे. परत इकडे V हा U पेक्षा लहान आहे. V हा U पेक्षा लहान आहे. पण असं मांडत बसायचं नाही. हे बरोबर आहे. पण कन्फ्युजन होतं कसं हे जर डायरेक्ट आपण असं मांडलं आपण काय म्हणू शकतो बघा ह्याच्यामध्ये तर बघा V चा संबंध S बरोबर आहे T बरोबर आहे. V चा संबंध U बरोबर आहे. पण U आणि S आणि U आणि T चा संबंध एकमेकांशी त्यांनी दाखवलेला नाही. म्हणजे U चा संबंध S बरोबर आणि U चा संबंध T बरोबर दाखवलेला नाही. म्हणजे समजा निष्कर्षामध्ये जर तुम्हाला डायरेक्ट U आणि S रिलेशन विचारलं तर आपण ते चेक करत बसायचे पण करणार. डायरेक्ट काय करू शकतो आपण अनुमान तिथं चुकीचं मांडू शकतो आपण. ठीक आहे. तर मांडणी कधी पण अशी करायची. म्हणजे एका लाईन मध्ये समजा ग्रेटर दॅन इकडे मांडले ना तर ग्रेटर दॅन चिन्ह ह्या साईडला मांडायचं. त्याप्रमाणे मांडणी करायची. ठीक आहे बघा. चला आता काय दिसतंय बघा ह्याच्यामध्ये. अनुमान पहिले काय म्हटले बघा इकडं तर V अल्फा आहे बघा. V अल्फा S इकडे V अल्फा बेस आहे. ठीक आहे बघा. जे विधानात दिले ते जर निष्कर्षामध्ये विचारलं असेल तर ते काय असतं बरोबरच असतं. हे त्या लक्षामध्ये बघा. त्यामुळे बघा इकडे डायरेक्ट आपण हे जरी नाही चेक करता डायरेक्ट एक नंबर बरोबर केला तरी चालतंय. ठीक आहे. V अल्फा S म्हणजे अल्फा काय म्हटले बघा इकडं P हा Q पेक्षा लहान आहे म्हणजेच काय V हा S पेक्षा लहान आहे. बघा V हा S पेक्षा लहान आहे का तर आहे. ऑप्शन बघा पहिलं अनुमान काय झालं बरोबर झालं. दुसरं अनुमान काय म्हटले बघा T इज इक्वल टू V आता इज इक्वल टू चिन्हाचा अर्थ काय तर इज इक्वल टू दिलाय त्यांनी. ठीक आहे म्हणजे P बरोबर Q म्हणजे थोडक्यात P बरोबर Q म्हणजे काय T बरोबर V. तर T आणि V समान आहेत का बघा. T आणि S समान आहेत बघा. आणि S हा काय म्हटलंय V पेक्षा मोठा याचा अर्थ काय बघा तर T सुद्धा V पेक्षा मोठा असणार. त्यामुळे T आणि V समान येणार आहे. ठीक आहे बघा. T आणि V समान येतील का नाही ऑप्शन नंबर हे अनुमान 2 नंबर काय झालं चूक झालं. उत्तर काय निघेल बघा फक्त अनुमान एक सत्य आहे म्हणजे ऑप्शन नंबर पहिलं बरोबर आहे. ठीक आहे. तर बघा थांबवत आपण या ठिकाणी.